हॅलो एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि नवीन आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यावेळेस आपण जे पाहत आहोत महाशिवरात्रीच्या उपायांमध्ये, आज मी तुम्हाला महादेवाला जो आपण अभिषेक करतो ना, त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. दरवेळेस आपण काय करतो, तर पंचामृताचा अभिषेक करतो महादेवाच्या पिंडीवरती, बरोबर? आता हे तर प्रत्येकालाच माहीत आहे, शिवपिंडीवरती हे अर्पण करा, जल अर्पण करा, पंचामृत अर्पण करा. पण नेमकं यामागे काही ना काहीतरी अर्थ गूढ दडलेला आहे, जे अनेक मोठमोठे ज्योतिषी, मोठमोठे ब्राह्मण जे असतात ते करायला सांगतात, तो रुद्राभिषेक, रुद्रपाठ करत असताना. त्याबद्दल आज मी बोलणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नीट ऐका. कदाचित महादेवांनी तुमच्यापर्यंत महाशिवरात्रीच्या अगोदर पाठवलेला हा एक जो उपाय आहे, याद्वारे तुमच्या नशिबाची जी दारे आहेत ना, ती उघडण्याचा संकेतच आहे. म्हणूनच व्हिडिओ ऐकून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. कारण एक तुम्ही आवाज, एक हजेरी लावलेली शंकराच्या दरबारामध्ये कधीच व्यर्थ जाणार नाही. साक्षात महाकाल तुमचं रक्षण करून आशीर्वाद नक्कीच देणार. तर बघूया, या प्रकारे अभिषेक केल्याने महादेवाचा अखंडित वर्षभर आशीर्वाद तुमच्यासोबत कसा राहणार आहे ते. आपण बऱ्याच वेळा बघतो किंवा अनेक वेळा आपल्या फॅमिलीमध्ये देखील काही जण असे सांगतात, की आम्हाला अमुक एका गुरुजींनी महारुद्राभिषेक करायला सांगितलेला आहे. म्हणजे काय, तर दर महिन्याला एक शिवरात्र येते प्रत्येक महिन्याची, तेव्हा हा रुद्राभिषेक आपण देखील घरच्या घरी करू शकणार आहोत. म्हणूनच आजचा माझा हा प्रयत्न. तर हा रुद्राभिषेक पाठ करताना आपण जो अभिषेक करणार आहोत आपल्या पिंडीवरती, ती घरातील छोटीशी आपली पिंड पितळेची, कोणाकडे स्फटिकाची आहे, तर कोणाकडं पारद शिवलिंग आहे. तर अशा प्रकारे आपण सेवा करायची आहे. सर्वप्रथम सोमवारी, म्हणजेच येणाऱ्या महाशिवरात्रीच्या अगोदर आपल्याला मनोभावे शिवशंकराची पूजा करून मंदिरात जाऊन सांगायचं आहे, की हे महादेवा, यावेळेस महाशिवरात्रीला मी स्वतः ब्राह्मण गुरुजी बनून तुझा रुद्राभिषेक करणार आहे बरं का, तो तू गोड मानून घे. अशी मनोमन प्रार्थना करत राहायचं आहे नेहमी. जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ पाहताल, तेव्हा अगदी मनोमन तुम्ही मन शुद्ध अंतकरणाने डोळे झाकून एकदा जरूर महादेवाला सांगा. हा अभिषेक रुद्रपाठ आपण जेव्हा करणार आहोत, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, की हा जलाभिषेक करताना शुद्ध स्वच्छ पाण्याचा भरलेली एक कळशी, एक तांब्या किंवा एक छोटासा लोटा, जर घरामध्ये तुम्ही करत असताल तर भरून घ्यायचं. जे काही तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे, भांडं, ग्लास वगैरे काही तुम्ही जे नेहमी घेता, वापरता, पंचपात्र वापरता त्याप्रमाणे. आणि मग त्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब मिक्स करायचे आणि हर हर महादेव जसं म्हणत तुम्ही तिथे स्थान घ्यायचं आहे. तुमच्या मंदिराच्या म्हणजे देवाराच्या समोर बसायचं आहे. आसन हे घ्यायचंच आहे. पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करू शकता किंवा नसतील तर कोणतेही साधारण फेंट रंगाचे कपडे धारण करायचे आहेत. आणि मग तुम्ही हर हर महादेव असं म्हणत हा जो पाण्याचा अभिषेक आहे तो सुरुवातीला करायचा आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगण्याची मला राहिली, ते म्हणजे आपण संकल्प घ्यायचा आहे. संकल्प सकाळी सकाळीच लवकर उठून स्नान करून हातामध्ये जल, अक्षदा आणि फूल पांढरं ठेवून आपलं पूर्ण नाव, आपलं गोत्र आणि त्यानंतर आपला टायमिंग, जिथं आपण आहे, पूर्ण नाव, एरिया, हे सगळं सांगून, हे महादेवा, आज मी माझ्या जेवढं जमणार आहे तेवढ्या कुवतीप्रमाणे भोळा भाबडा तुला रुद्राभिषेक करणार आहे, तर तो तू मान्य करून घे आणि माझी सेवा तुझ्यापर्यंत पोहोचली असा संकेत मला जरूर दे. असं म्हणून हा संकल्प सोडायचा आणि दिवसभरातून तुम्हाला जेव्हा जमणार आहे तेव्हा एक टायमिंग तुम्ही ठरवायचा. आणि मग संपूर्ण शिवलिंग तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये वगैरे घ्यायचं, तिथे बसायचं. सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत ज्या ज्या मी सांगणार आहे पुढे पुढे, त्या सगळ्या अगोदर पूर्वतयारी करून पुढे घ्यायच्यात. मी पहिल्यांदा प्रोसेस सांगते तुम्हाला, की काय करायचे आहे सुरुवातीला. सुरुवातीला साध्या पाण्याचा अभिषेक करताना शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, असं म्हणून सुरू करायचा आहे हा जलाभिषेक. त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे.
दुधाचा अभिषेक करताना देखील आपण ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणू शकता किंवा नीलकंठाय नमः असं म्हणू शकता. कोणताही मंत्र जो तुम्हाला महादेवाचा आवडतो तो कोणताही म्हणू शकता. त्यानंतर दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा साध्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे. हर हर महादेव, हर हर महादेव असं म्हणत श्री सांब सदाशिवाय नमः असं म्हणत म्हणत हा अभिषेक करायचा. त्यानंतर दुसऱ्यांदा दह्याचा अभिषेक करायचा आपल्याला. दुसऱ्यांदा दह्याचा अभिषेक करायचा आहे. व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्ही ऐका, लिहून घ्या एका पेजवरती, म्हणजे चुकायला नको कुठेच. त्यानंतर हे दही जेव्हा आपण शिवपिंडीवरती घालणार आहोत मंत्र म्हणत म्हणतच, तेव्हा ते पूर्ण हाताने सगळीकडे चोळून घ्यायचं, सगळीकडे हे करायचं. त्यानंतर शुद्ध जलाचा अभिषेक. शुद्ध जलाचा अभिषेक झाला की तिसऱ्या वेळेस आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मधाने अभिषेक. मधाने करायचा आहे. मध अर्पण करायचा. त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध जलाचा अभिषेक करायचा व मग गाईचे तूप जे आहे ना ते तुपाचा अभिषेक करायचा आहे. परत पाण्याने अभिषेक करायचा. सगळ्यात शेवटी साखरेचा अभिषेक करायचा आणि साखरेची पावडर करायची आहे आपल्याला. आपल्या महादेवाला सांब सदाशिवाला ती खरखर अशी लागली नाही पाहिजे. थोडीशी अशी पावडर बनवायची आणि मग ती एका वाटीत पुडीत घेऊन जायचं आहे. मंदिरात जाणार असताल किंवा मग घरात वाटीत घेऊन बसू शकता. त्याप्रमाणे सगळीकडे चोळायची आणि मग साध्या पाण्याचा पुन्हा जलाभिषेकाची धार धरायची आहे. हे सगळं करताना आपल्याला हाताने चोळून पिंडीला थोडंसं पटकन असं चोळायचं. जर मंदिरात जाणार असाल तर गर्दी ही खूप असणार आहे त्या दिवशी, म्हणून आपल्याला ही सगळी प्रोसेस खूप फास्ट करायची आहे, खूप फास्ट करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी हे सगळं अर्पण करून दिलं जाणार आहे त्याच मंदिरात तुम्ही जा. अगोदर मंदिर बघून ठेवा. हा रुद्राभिषेक करायला चुकायचं नाहीये. जेव्हा आपण हाताने सर्व पिंडीवरती जो आपण केलेला पंचामृत जो आहे प्रत्येक ठिकाणी रुद्राभिषेक, तर तो जेव्हा आपण हातातील शुक्र पर्वताला लागतो तेव्हा शुक्र पर्वत ॲक्टिव्ह होतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की या 5 गोष्टींमुळे आपलं शुक्र पर्वत देखील मजबूत होतं किंवा शुक्र ग्रह मजबूत होतं आणि त्याशिवाय या 5 गोष्टींनी पंचामृत देखील बनतं. म्हणूनच याला रुद्राभिषेक म्हटलं जातं. आणि शेवटी काय करायचं आहे ते म्हणजे आपल्याला शेवटी पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाचा शृंगार करायचा आहे न विसरता. जसं की भस्म लावायचं आहे, पांढरं चंदन लावायचं आहे, पांढरी फुले, धोत्र्याचं फूल अवश्य, फळ हे जरूर घेऊन जायचं आहे, बेलपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शमीपत्र आठवणीने घेऊन जा. मी नेहमी कळकळून सांगत असते की शमीचं रोप लावा घरामध्ये, पूजा करा शनिवारी सोमवारी, खूप चांगला इफेक्ट दिसतो. तर हे सगळं उपलब्ध जेवढं होईल ते घेऊन जायचं आहे. हे तुमच्या सगळ्या लक्षात आली प्रोसेस पूर्ण. अशा प्रकारे प्रोसेसनी पूजा करायची किंवा तिथे बसलेले पुजारी तुमच्याकडून करून घेत असतील तर एकदम सोन्याहून पिवळं महादेवाचीच साक्षात इच्छा असं म्हणून त्यांना काहीतरी दक्षिणा देऊन त्यांच्याकडून तुम्ही स्वतः ते करून घ्यायचं आहे. नसेल येत तुम्हाला किंवा आवडत नसेल तर स्वतः अभिषेक करायचा आहे. ज्यांना जमतच नाहीये किंवा इतका वेळ नाहीये अशा सगळ्यांनी नुसते दही अर्पण केले आणि आपल्या अंगठ्याच्या खालचा भाग जिथे आपला शुक्र पर्वत असतो तिथे टच करून पूर्ण हाताने हलक्या हाताने शिवलिंगाला सगळं दही फिरवलं तरी चालणार आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे अर्पण करून तरी पण आपला शुक्रग्रह मजबूत हा होणार आहे. ज्यांना आवड आहे, मनोभावे करूसं वाटतं अगदी आनंदाने उत्सुकतेने माझ्यासारखं, त्यांना मी आधीच सांगितले त्याप्रमाणे अभिषेक करून मग तुम्ही हे सगळं करून साधारणतः पूजा वगैरे केल्यावर आरती करायची आणि मग 3 टाळ्या वाजवून तुम्ही बाहेर यायचं आहे. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर नेऊ शकता किंवा गव्हाची लापशी जो शिरा असतो तो तिथे थोड्याफार प्रमाणात वाटू शकता. अगदी नाहीच जमलं काहीच तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मनोभावे काहीही गूळ शेंगदाण्याचा देखील नैवेद्य महादेवाला अर्पण करू शकता. हे सगळं करताना तुम्हाला सर्वात अगोदर महादेवाच्या मंदिरात जर जाणार असाल तर नंदीदेवांना अभिषेक करायचा आहे, साध्या पाण्याचा भस्म लावायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि नंदी महाराजांचं दर्शन घेऊन हे नंदी महाराज मी आलो आहे हे भगवान शंकरांना निरोप पोहोचवा असं म्हणत मग आतमध्ये जायचं आहे. तर या प्रकारे जरूर करा.
बघा साक्षात महादेव तुमच्यासोबत कायम राहणार वर्षभर, असा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि हो, आपल्या जे चॅनलवर नवीन असताल, प्रथमच व्हिडिओ बघताय, तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.